आणि प्लस फेडरेशनचे जे पदाधिकारी असे एकत्रित आपण हा सगळा ड्राफ्ट आपण बनवलेला आहे. त्या ड्राफ्टमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या टर्म्स कंडिशन जे आहेत त्या सगळ्या हे केलेल्या आहेत, म्हणजे इन्क्लूड केलेल्याच आहेत. कामाचं स्वरूप जे आहे तेही व्यवस्थित पद्धतीने घेतलेलं आहे आणि विशेषतः जे काय आपण चेंजेस केले ते चेंजेस नंतर मेरिटच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांनी त्याला व्हर्बली आणि ऑफिशियली म्हणजे पत्राद्वारे त्याची पूर्ण मान्यता दिलेली आहे. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. कारण हा भाग महत्त्वाचा होता की ज्याच्यामध्ये आम्हाला जे काय वाटतं त्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करणं, इथून पुढचा प्रवास आपल्याला महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करून एकदा ही जी प्रक्रिया जी आहे ती ज्या पद्धतीनं आपल्याला लवकरात लवकर पुढे घेऊन जाता येईल त्यासाठीची ही सगळी ही आहे. आणि आज आपला 1 जानेवारी हा मुहूर्ताचा चांगला एक वर्षाच्या सुरुवातीची चांगली करून घेणे हा एक त्यातला महत्त्वाचा उद्देश होता. त्या पद्धतीने आपण सगळं पूर्णत्वात नेत आहोत. त्याबद्दल परत एकदा सगळे इमारतीचे सभासद सर्व पदाधिकारी यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि त्यांनी आपापल्या बिल्डिंगमध्ये त्या संपूर्ण प्रक्रियेला जो काही सपोर्ट केला तो खरोखरच अगदी अभिनंदनीय आहे. तुमच्या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशन मधनं आणि तुमच्या बिल्डिंगच्या कॉन्ट्रीब्युशन मधनच त्या सगळ्या गोष्टी होतात. अदरवाईज हे सोपं नाही. तर परत एकदा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि पुढची प्रक्रिया सिग्नेचरचं ना ते बरं मला वाटतं की एक बिल्डिंगची तुमची काय तुझ्याकडे आहे ना ते आहे म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तो जो ड्राफ्ट आहे तो एक हाय लेवलला त्याचं रिडिंग करून म्हटल्यास म्हणजे जेणेकरून ज्यांनी सजेस्ट केले त्यांनी सांगितलं करून घेतलं. जसं मी सांगितल्याप्रमाणे पहिले आपण जर बघितले तर पेज नंबर 6 पर्यंत सर्व प्रतीकनगरमधल्या बिल्डिंगचे आणि फेडरेशनचे पार्टी नंबर 1 म्हणून सिग्नेचर पेजेस आहेत सगळी. त्याच्यानंतर तुमचे ऍक्च्युली ॲग्रीमेंटचे क्लॉजेस सुरू होतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर महत्त्वाचा जो त्याचा आहे तो स्कोप अँड सर्व्हिसेस टू बी प्रोव्हाइडेड बाय द प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. त्याच्यामध्ये ABCD ह्या चार भागामध्ये त्यांनी त्याचं सब डिव्हिजन डिफाईन केलेलं होता. त्याच्यामध्ये आपल्या सजेशन्सनुसार आपण त्याच्यामध्ये एक सेक्शन ई म्हणून ऍड केला आहे. सेक्शन ई असं आहे की सर्व्हिसेस अँड स्कोप डिस्क्लेमर्स म्हणून आपण टाकलं. तर त्याच्यात 3 क्लॉजेस आपण टाकले जे आपल्याला वाटते ते ऍड करावे. ते मी जरा जस्ट वाचून टाकतो सगळ्यांना. द स्कोप ऑफ द सर्व्हिसेस मेन्शन इन द 2.0 ABCD to be provided by project management consultant is a high level. कारण या ॲग्रीमेंटमध्ये जे लिहिलेलं आहे ते काही 200 पान 500 पान होणार नाही. त्याचा तो एक गोषवारा म्हणूनच दिला जातो. त्याच्यानंतर डिटेलिंग ऑफ द ईच टास्क अँड प्रोसेस टू बी डन बाय PMC इन कन्सल्टेशन विथ द प्रतीकनगर फेडरेशन मॅनेजमेंट सर्व्हिस रिसिव्हर प्रतीकनगर म्हणतो अलॉंग विथ द नेसेसरी अप्रुव्हल्स बिफोर एक्झिक्युशन. म्हणजे त्याच्यामध्ये काही डिटेलिंग जे करायचे असतील तर ते आपल्या प्रतीकनगरमधल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचा अप्रूव्हल म्हणून ते पुढे घेतलं
any legitimate, justifiable and required changes suggested by Pratik Nagar need to be incorporated and applied during the execution of the task. म्हणजे काही योग्य असतील ते करायचे. हा पहिला मुद्दा. दुसरा एक मुद्दा असा घेतला की त्यांनी जो स्कोप ऑफ वर्क जो सगळा लिहिलेला आहे तो त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस नुसार आणि त्यांच्या एक्सपिरियन्स बेसिसवर सगळा स्कोप ऑफ वर्क लिहिलेला आहे त्याच्यामध्ये based on the provided by the project management consultant in PMC standard practice. Any legitimate, justifiable or required addition specific to Pratik Nagar need to be incorporated and applied during the execution of the task. म्हणजे Pratik Nagar स्पेसिफिक जर काही असं काही कुठली एखादी ऍक्टिव्हिटी टास्क जर करायची असेल तर ती त्याच्यात ऍड करून केली जाईल. आणि तिसरा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये असा आहे की द सर्व्हिस अग्रीमेंट बिटवीन Pratik Nagar and Merit. This service agreement is between Pratik Nagar and Merit, and during the execution of services and scope of this service agreement, the service provider will work completely in the interest of service receiver and fully responsible for providing maximum benefits to the service receiver with their subject matter expertise. म्हणजे त्यांच्याकडे जी सबजेक्ट मॅटर एक्सपर्टाइज आहे ती Pratik Nagar साठी कम्प्लिटली वापरली जाईल. हा एक अस्पेक्ट होता. त्याच्यानंतर आपल्यामध्ये जे पेमेंट स्केड्यूल सजेस्ट माझ्यामध्ये सगळ्यांनी वाचलेलीच असते, त्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही. त्याच्यात फक्त जे पेमेंटच्या बद्दल मागच्या वेळी आपण मीटिंग घेतलेली होती आणि त्याच्यात तो ठराव पण पास करून घेतला. त्याच्यानुसार जे पेमेंट सगळी जी आहे ती पहिला तो आपला जो कॉम्पोनंट जो आहे सोसायटीकडनं द्यायचा ब्रेकआउट इंटू 4 milestones. The society should pay 500 rupees per unit until the developer selection process is completed. The same amount will be reimbursed from the developer as a part of a pre-operational expenses cost, and it will be mentioned as a clause in the developer's contract. हा एक महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा घेतलेला आहे की once the developer is selected as a part of a pre-operational expenses 6,500 जे आहे as per is to be paid by the developer to service receiver म्हणजे Pratik Nagar, and Pratik Nagar will do the payment to service provider as the PMC as per the defined milestone. तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक काही इनपुट्स मिळालेले होते त्याच्यानुसार आपण त्यांनी आणि थँक्स टू अगेन मेरिट टीम त्यांनी कालच्या नंतर आजच्या ह्याच्यात अजून एक आम्ही सजेशन दिलं आणि ते त्यांनी इन्कॉर्पोरेट केलं. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ही आपली पण ट्रान्सपरन्सी दिसते, आपलं म्हणजे पदाधिकाऱ्यांचं Pratik Nagarसाठीचे जे काही एफर्ट्स आहेत ते पण त्यात होतात आणि त्यांची फ्लेक्सिबिलिटी येते. तर तो जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये आधीच्या पेमेंट टर्म्समध्ये लास्ट माइलस्टोन जो होता तो 4% होता, तो आम्ही 5% करून शेवटचा तो त्याला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणून 6 महिन्याचा पोस्ट हँडओव्हर त्यांनी घेतलेला आहे. तर त्याचं त्याला त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल इतका कॉन्फिडन्स आहे की हा जो त्यांनी डिफर जो पिरियड पेमेंटचं जे 5% जे आहे ते 1% त्यांनी वाढवलं. आमच्या विनंतीला मान दिला 1% वाढवलं आणि तो 6 महिन्याचा तो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड ओनली फॉर PMC सर्व्हिसेस. आणि बिल्डर बरोबरच्या अग्रीमेंट मध्ये बिल्डरचे जे काही डिफेक्ट लायबिलिटी आहे 1 वर्षाचा 2 वर्षाचा तो नंतर ठरवला जाईल. तर हा एक महत्त्वाचा भाग. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा भाग की हे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे ते आवाड सरांनी 3दा वाचून घेतलेले. त्यांनी त्याच्यातले त्यांचे टेक्निकल निटिग्रिटीज, टेक्निकल ग्लिचेस, लँग्वेज वर्डिंग्स हे सगळे बदलले. त्यांना ज्या पद्धतीने पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण त्याच्यावर आपल्याकडनं इनपुट्स घेतले. काही त्यांनी डेटा पण मागून घेतला आपल्याकडनं काय काय झालेलं त्या सगळ्या गोष्टीचे त्यांनी इव्हिडन्सेस घेतले, ते पडताळून बघितले सगळे आणि त्याच्यानुसार एक एक क्लॉज जो आहे तो कसा बसतो ते त्यांनी सांगितला. आणि फायनल ड्राफ्ट सुद्धा त्यांनी वाचून ते सगळं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्याला गो अहेड द्यायला काहीच हरकत नाही. ओके सर, त्याच्यामध्ये पत्र आहे ना त्याच्यात येलो मध्ये केलं बघा आपण. तर त्याच्यात 2 महत्त्वाचे मुद्दे जे आहेत आवाड सरांनी सांगितलेले. तर त्या पहिल्या मुद्द्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मुद्दा याच्यामध्ये की द करेक्टेड ड्राफ्ट आफ्टर सजेशन्स बीइंग इन्क्लुडेड हॅज बीन डिस्कस्ड अगेन. म्हणजे संपूर्ण जे काय फायनल जो ड्राफ्ट झाला तो परत एकदा चर्चा केली. आणि दुसरा जो त्यांनी सांगितलं होतं यू मे प्रोसीड विथ द फायनल ड्राफ्ट असे शेवटचं वाक्य ते हायलाइट केलं. मधला जो पार्ट आहे त्या मधल्या पार्टमध्ये आवाड सरांनी जे सजेस्ट केलेलं होतं त्याच्यामध्ये टर्मिनेशन क्लॉजचा 6.0 हा जो होता त्याच्यामध्ये बोथ साइडेड पेनल्टीचे इन्कॉर्पोरेशन केलेली होती. संपूर्ण उहापोह करून
तो फक्त वन साइडेड हे करून 30 डेज पेनल्टी 30 डेज टर्मिनेशन एवढं त्याच्यामध्ये सिंपल ठेवलेलं आहे. अदर दॅन दॅट बाकी सगळे टर्म्स कंडिशन्स तुमच्याकडे ऑलरेडी आलेले आहेत, जे सजेशन्स केले त्याप्रमाणे ठेवलेले आहेत. एकंदर बघता आता हे संपूर्ण ह्याचं जे फायनल स्वरूप जे आहे ते आपल्याला जे दोन्ही पार्टींना योग्य पद्धतीनं असं आलेलं आहे. हा साधारणपणे हा सगळा गोष्ट आहे. शेवटचे काय कोणाला काही शंका असतील तर ते विचारून आपण पुढची प्रोसिजर चालू करू शकतो. आणि याचे सगळे पेपरवर त्याचे इव्हिडन्सेस हे सगळ्यांना 251च्या ग्रुपवर टाकलेले आहेत. आपल्या वेबसाईटवर आपण ते ऑलरेडी टाकणार आहोत त्या सेक्शन मध्ये. आणि त्याचा काल केलेला संपूर्ण जो काही हे आहे त्याचा फॉरवर्डिंग लेटर सुद्धा आपल्याला दिलेलं आहे सगळं. त्यामुळे अशा प्रकारे आपण हे संपूर्ण प्रोसेस पूर्ण केलेली आहे. ओके, थँक्यू सो मच. एक मिनिट आमचं जे इमारत क्रमांक 3 इमारत नंबर 3 मध्ये सजेशन होतं ते त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्यानंतर आम्ही आपलं फेडरेशनचा आणि कमिटी मेंबरचा आभार मानतो. थँक्यू. हा बोला ना प्लीज. नक्कीच. नगरच्या सर्व फेडरेशनचे सदस्य ऑफिस गेला आणि फेडरेशनचे पदाधिकारी आणि विविध सोसायटीचे आपल्या फेडरेशनच्या अंतर्गत त्यांचे उपस्थित सर्व ऑफिस बेअरर सर्वांना प्रथम नववर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. जसं आता सरांनी सांगितलं की आपण नेत्यावरती बराच वेळ काम करत होतो, काही महिने काम करतो. आता सर्व्हिस ॲग्रीमेंटच्या सायनिंगच्या प्रोसेसमध्ये आहोत. बऱ्याचशा चेंजेस झाल्या. तुम्ही सरांकडे आव्हाड सरांकडे ॲग्रीमेंट दिलं, त्यांनी चेक केलं, त्याच्यामध्ये जसं सांगितलं आम्ही फ्लेक्झिबल आहोत. म्हणजे आता शेवटचा जो 5% रिटेन्शन ठेवलं त्याला आम्ही इमिडिएटली तयार होतो. कारणच आहे की आम्हाला काम करायचंय. हे कागदपत्र ही ते एक प्रोसेसचा भाग आहे, त्याच्यात आटून पडायचं नाही, आपल्याला काम करायचं. लक्षात घ्या. त्यामुळे जसं सांगितलं की फी मध्ये आम्ही रिडक्शन केलं, बाकी सगळ्या गोष्टी केल्या. तुमचंही तेवढंच कॉपरेशन आहे. असं नाही की वन साइडेड आम्ही नुसतं बोलतोय. तुम्ही काही ठिकाणी फ्लेक्झिबल होता आणि हे हँड इन हँड काम करायचं. आणि प्रतीक नगरचे 251 आणि मेरिट 252 मेंबर आहेत तुमच्याकडे. आम्ही 251 मेंबरसाठी काम करणार आहोत. आम्ही असं कोणाच्या वैयक्तिक ही बिल्डिंग का ती बिल्डिंग का हा मेंबर का तो मेंबर असं नाही. 251 लोकांची सोसायटी आहे आणि 251 लोकांसाठी आम्ही काम करणार आहे. स्वतःहून टर्मिनेशनचा क्लॉज वेळ टाकला की तुम्हाला आमचं सर्व्हिस मागचं नाही वाटलं तर तुम्ही आम्हाला 30 दिवसाची नोटीस टर्मिनेशन करू शकता. स्वतःचं टर्मिनेशन स्वतः कोणी करत नाही. आम्ही स्वतः तो क्लॉज त्यामध्ये टाकलेला आहे. त्यामुळे आमचा कामावरती विश्वास आहे. रॅदर दॅन तुमच्या टेक्निकल आणि लिगल याच्यामध्ये गुंतण्यापेक्षा आम्ही कामावरती फोकस करणार आहे. त्यामुळे हे जे म्हटलं की फी कमी करण्याचं किंवा काय करण्याचं, तसं मोठ्या सोसायटी ह्या ज्या असतात त्यात तुम्हाला एक ब्रँड इस्टॅब्लिश करून देतात. लक्षात घ्या. तर हे प्रतीक नगर म्हणजे माइलस्टोन आहे इथं. आणि आमचा एकदा बोर्ड लागला इथं की काय की आजूबाजूच्या सोसायट्या मोठी सोसायटी ते पैसे नाही देत पण ते तुमचं ब्रँड इस्टॅब्लिश करतं. आणि त्या एकाच उद्देशाने आम्ही डे 1 पासून आपल्याला प्रतीक नगरमध्ये काम करायची सेवा संधी मिळावी त्या उद्देशानेच आम्ही काम करतोय. आणि ते शेवटपर्यंत तुम्हाला सांगितलं 252 मेंबर म्हणून मी तुमच्याबरोबर कायम अगदी शेवटपर्यंत असं कुठल्याही क्षणी काही कुठल्या मेंबरला वाटलं आम्ही मागच्या मीटिंगला तर काही सभासद नसतील याच्यातले सोसायटीचे तर आपण सोसायटी वाईज वर्कशॉप घेणार आहोत. कुणाच्या कुठल्याही प्रकारची समस्या असो सोसायटी अंतर्गत असो, मेंबरशिपचा इश्यू असो, कोणाचं काय म्हणजे कोणाला गिफ्ट डीड करायचे, कोणाला लीड करायचे, कोणाचा हेअरशिपचा प्रॉब्लेम, कोणाचा सक्सेशनचा प्रॉब्लेम आहे, कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असल्यास सोसायटीच्या स्तरावरती आम्ही वर्कशॉप घेऊन ते 0-0 अगदी रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्या पद्धतीने आपण एकदम फेअर अँड ट्रान्सपरन्सी मेंटेन करायचा प्रयत्न 100% करणार. त्यावेळी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि सांगतो. धन्यवाद. सर्व मंडळींना नमस्कार. एकमेकांची ओळख तुम्हाला सगळ्यांनी झालेली आहे. धन्यवाद. सगळ्यांचे आभार प्रदर्शन झालेलं आहे. पण मला विशेष करून तुम्हाला सगळ्या 251 कुटुंबांचे विशेष धन्यवाद याच्यासाठी द्यायचा आहे की तुम्ही तुमची एकी ठेवून एक दिलाने पुढे जायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे पावलं टाकलं. असं फार क्वचित ठिकाणी बघायला मिळतं की जिथे बऱ्यापैकी बहुमत आणि त्याच्यामध्ये एक प्रत्येकाच्या समोर कल्पना असते की आता आपलं नवीन घर होणार आहे आणि ते आपल्याला मोठं घर करून मिळणार आहे. कारण तुम्ही प्रत्येकाने जेव्हा हे फ्लॅट घेतले असतील तेव्हा प्रत्येकाला कदाचित काही कर्ज लावून घरं घ्यायला लागले असतील. त्यामुळे
ते घर घेणं आणि त्याच्यातून त्या कर्जातून मुक्त होणं आतापर्यंतचा प्रवास काही सोपा राहिलेला नसला. पण बदलत्या काळानुसार वाढलेल्या किमतीनुसार प्रत्येकाच्या बजेट काही असे वाढले नसतील. बरेच जणांचे असे असतील की 2 फ्लॅट पण घेऊ शकतील, पण काही जणांची अशी परिस्थिती असेल किंवा काही मुलाचं लग्न ठरलंय म्हणून आता वेगळा फ्लॅट घेऊ शकतो, असं काही सगळ्यांना शक्य होत नाही. म्हणून पुनर्विकासाचा तुम्ही निर्णय घेतला हा एक सगळ्यात अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आमच्यावर विश्वास करून आम्हाला सहभागी करून घेतलं, त्याच्यावेळी तुमचे खूप एकदा धन्यवाद. तुम्हाला एक मी निश्चित सांगू शकतो की या सगळ्या पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये प्रकल्प सल्लागार म्हणून जे काही काम करायचं असतं, जरी मी आर्किटेक्ट असलो तरी रिडेव्हलपमेंटमध्ये कन्सल्टन्सच्या क्षेत्रामध्ये कायदेशीर बाबींना अनन्य साधारण महत्त्व असतं. कारण टेक्निकल गोष्टी म्हणजे काही फार मोठं रॉकेट सायन्स नाही. बिल्डिंग बांधण्याचे आता नवीन कायदे आलेत, नवीन पद्धती आल्यात आणि त्या सगळ्या बिल्डर्सने कॉन्ट्रॅक्टर्सने आत्मसात सुद्धा केलेल्या आहेत. पण कायद्याच्या बाबतीत सर नेहमी म्हणतात तसं की तुम्ही कायद्यात काही कुठे चुकला, ॲग्रीमेंटमध्ये कुठे काही चुकला तर तुम्हाला कायदा बदलणं काही शक्य नाही. नकाशे जेव्हा काही बनतात किंवा काय असतात प्लॅन बदलायचे असतील तर कॉर्पोरेशन लेवलला बदलून घेता येतं. पण कायदे बदलायची वेळ आली किंवा अडचण आली तर कोर्ट केस किंवा मग विधिमंडळात जाऊन तुम्हाला कायदे बदलायला लागतात. ते होऊ नये म्हणून याला सगळ्याला कायदेशीर बाबीचं मोठं प्राधान्य दिलं जावं असं माझं आर्किटेक्ट असलो तरी मत आहे. पण टेक्निकल गोष्टी जेव्हा येतात, फिजिबिलिटी म्हणा किंवा प्लॅनिंग म्हणा, तुमच्या सोयीचे नकाशे बनतात की नाही म्हणा, जागेवरती बांधकाम व्यवस्थित होईल की नाही, त्याच्यावर या बाबतीत तुम्ही अगदी निश्चिंत राहा. कारण आमच्याकडे 30, 40, 50, 60 हे सगळे झालेले याच्या व्हेरियस एजमधले टेक्निकल आणि लिगल कन्सल्टन्ट्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असता. आता आपण एकच ठेवायचं, एकच ध्यास, निश्चित पुनर्विकास. धन्यवाद. कोणाला काय मांडायचं असेल तर मांडू शकता बिफोर वी स्टार्ट. स्क्रिप्ट बोलायचं असेल तरी बोला ना. नाही ठीक चालू आहे. हां पेपरच चालू आहे. ओके चालेल, ठीक आहे, थँक्यू. बिल्डिंग नंबर 1 आम्ही नाव बिल्डिंग नंबर काय आहे? बिल्डिंग नंबर 1 एक नंबर एक नाही का?
फोटो आहे ना पडून जाईल नंतर पळत झाला. बिल्डिंग आगे जाने का ये वीडियो रिकॉर्डिंग एक फोटो वेबसाईट ये क्लोजअप आला पाहिजे वेबसाईटवर दिसला पाहिजे प्रॉपर तेच करतोय. नाव बघून घ्या म्हणजे इकडे तिकडे व्हायला नको चेक करून घ्या तुम्ही पण.
आपलं नाव बोलूनच सही करा. बरोबर व्हेरी गुड ऐसे होता है. लाईनीने घेतलं स्कॅनर एक स्कॅनर प्रिंटर घे एक स्कॅनर ये ऑलरेडी है. एक मिनिट विक्रम तुझे फोटो काढणार नाही वेबसाईट तुझे फोटो भरपूर आहे आता नको फोटो सगळ्यांना काढला. आता नको माझे काढा माझ्या वेबसाईटमध्ये नाही आहे फोटो बघितलं फोटो सगळ्यांना काढला. करणार आहे चार्जेबल आहे फ्री हमारा दिल खोल के देता है. 4 जगह लगा तो या कॅप 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 लगाने के बाद क्लैप कर. ओके थँक्यू सर थँक्यू तीनचे पुढे 4 नंबर हमारा फोटो नहीं है. स्किप करतो. आपला फोटो आला नाही. फोटो आला नाही. 5 नंबर ठीक आहे नंतर करू. नंतर करून घेऊ. या रजिस्टरच्या जवळ जाऊन 1 by 1. एक हो गया बात तुम्हारा सब इम्प्रेशन आएगा तो फुल एक नंबर साठीचा फोटो राहिला होता. एक नंबर उधर सिग्नेचर करने का. सिग्नेचर करने का. माझं आधार कार्ड पॅन कार्ड आहे का फोटो
संभाजी सीटर पाच सब अंगूर जास्त फोटो लेतो बिल्डिंग क्रमांक 5 सर्व उत्तम रित्या सहकार्य केलं. वरांबेकर साहेब आणि शेट्टी साहेब आणि तसेच बाकीचे ते इथं नाहीये तरी सुद्धा मी त्यांचा शतशः आभारी आहे. सही करा सही करा आणि फोटो काढा. तुमचं योगदान पण बोलायचं तुमचं योगदान मोलाचं आहे. सर नसतं तर मीटिंग काढला नसतं. आवाजाला आवाज मॅच बसतो. टेम्पो मॅच केलं पाहिजे तो आवाजाशिवाय. आता काय रे, ते सहा दोन फोटो आहेत का? हो दिले दिले दोन लेवल फोटो म्हणजे ते बिल्डिंगची साईड करतात रे, तुम्ही कन्फ्युज करू नका. बिल्डिंगची करतात, बिल्डिंग नाही. 3 नंबरचे आले ना, तीन नंबरचे आलेले आहेत ना, म्हणून ते कन्फ्युज झालेत. आपल्या सगळ्यांना तेच करतात. दोन फोटो विचारतो. त्यांना वाटलं किती people सही होत्या की काय विचारतात. दोन कांदे सांगा तुम्ही इथं काही बिल्डिंग नंबर 6 झाली की सुशील काय रिस्क केली आणि मुंबईला गेला होता सही करायला मुंबई. सेक्रेटरी सही करून गेले. हो फेडरेशन ऑफिस बिल्डिंग नंबर 6